माझी स्किन विदाऊट मेकअप किंवा विदाऊट कुठलाही प्रोडक्ट लावल्याशिवाय देखील छान दिसते. आता ही कशी बरं? तुम्हाला प्रश्न पडला असेल की नाही? तर चला आज मी या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देऊनच टाकते. मुळात म्हणजे जर तुम्हाला तुमची स्किन स्वच्छ सुंदर हवी असेल, तुम्हाला आपल्याला असं वाटतं की माझी स्किन कशीही असो, मी तिला मेकअपने झाकू शकते. पण जर तुमची स्किन जेवढी हेल्दी असेल, तेवढा तुमचा मेकअप जो आहे, तुमची स्किन जी आहे ती छान फ्लुएंट होते, छान दिसते, आकर्षक दिसता तुम्ही. त्याच्यासोबतच छान एक तेजस्वी ग्लोईंग दिसते. सो आपल्याला ही स्किन कशी मिळवायची हे तुम्हाला आज मी सांगणार आहे. सगळ्यात पहिलं तुम्हाला मी सांगते, आता मी ते बसली आहे ना, माझ्या चेहऱ्यावरती काहीच लागणार नाही. एकही प्रोडक्ट माझ्या चेहऱ्यावरती नाहीये. मी नॉर्मल फेस वॉश करून इथे बसलेली आहे आणि तुम्ही बघू शकता माझी स्किन अशीच्या अशी क्लिअरच आहे. आता ही कशी बरं? कारण मी तर रेग्युलर मेकअप करते, ऑफिसला जाते, सगळं 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 मी करत असते आणि मुळात माझ्या एवढ्या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये देखील माझी स्किन एवढी हेल्दी कशी काय? आता ह्याचं मी तुम्हाला उत्तर देते. तर माझी स्किन ह्यासाठी हेल्दी आहे कारण माझं मॉर्निंग रुटीन, नाईट रुटीन हे प्रॉपर मी केलेलं आहे. आता ते कसं करते मी? तर मी 2च टाइमच माझा जो रुटीन आहे ते मी फॉलो करते. एक नाईट केअर रुटीन आणि एक मॉर्निंग स्किन केअर रुटीन. आता इथे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते म्हणजे माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन. तर मॉर्निंगला मी कशा प्रकारे स्किन केअर माझं करून घेते हे तुम्हाला मी सांगणार आहे. सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगते, आपल्याला आपली स्किन जर स्वच्छ, सुंदर आणि छान हवी असेल ना, किंवा आपला मेकअप देखील छान दिसायला हवा असेल, तर आपली स्किन पहिलं छान असणं खूप गरजेचं असतं. मुळात म्हणजे पाणी भरपूर प्यायचं. हे नॉर्मल झाले, प्रत्येकाला माहिती असेल. जास्त जंक फूड खायचं नाहीये, पाणी कमी जास्त पियायचं आहे. सोबतच असं काही लावायचं नाही जेणेकरून तुमच्या चेहऱ्याला त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो किंवा तुमच्या स्किनला जे नाहीये ना ते आधी लावायचं नाही. आता स्किन टाईप ओळखून पहिल्या गोष्ट घ्यायची, त्यानंतर आपले प्रोडक्ट निवडायचे असतात. आता इथे तुम्हाला मी सांगते, सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याजवळ फक्त आणि फक्त सकाळी उठल्याजवळ 10 मिनिटं असली पाहिजे. 10 मिनिटामध्ये तुम्ही तुमच्या स्किन केअर करू शकता आणि अशी ग्लोईंग स्किन मिळवू शकता. ते कसं बरं? तर चला सांगते. तर सगळ्यात पहिलं म्हणजे व्हिडिओ सुरू करायच्या आधी मेक शुअर चॅनलवरती नवीन असाल तर मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि केलं असेल तर थँक्यू सो मच. आता वळूया आपल्या व्हिडिओकडे. सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे आपण रात्री झोपून उठतो आणि त्या टायमिंगला आपल्या स्किनवरती आपल्या चादरची म्हणा, आपल्या बेडशीटची जे काही तुम्ही ज्याच्यावर झोपलाय ना त्याची सगळं आपल्या उशीचे वगैरे जे काही जंतू असतात ते डायरेक्ट ट्रान्सफर होतात आपल्या चेहऱ्यावरती, कारण आपण त्याच्यावर असे झोपत असतो. सो त्याच्यामुळेच तर त्यासाठी काय करायचं, आपला चेहरा सगळ्यात पहिला म्हणजे स्वच्छ धुवून घ्यायचा. आता हे कधी करायचं? आता तुम्ही म्हणाल हे सगळं आम्ही कधी करू, एवढा सगळा वेळ नाहीये आमच्याजवळ. तर जेव्हा आपण अंघोळीला जातो, आपण जेव्हा ऑफिसला जात असताना आपण अंघोळ तर करतो, तर त्यावेळी तुम्हाला अंघोळीला जात असणार, तर अंघोळीच्या टायमिंगला तिथेच तुम्ही एखादा फेस वॉश तुम्हाला जो माइल्ड वापरेल तो तुम्ही घ्यायचा आणि त्याने तुमचा चेहरा जो आहे तो फ्रेश धुवून घ्यायचा. ओके. आता इथे देखील तुम्हाला मी तेच सांगणार आहे. आता इथे ना माझी नॉर्मल स्किन आहे, त्यामुळे मी कुठलाही हार्ड असा फेस वॉश न यूज करता जो माइल्ड फेस वॉश असतो त्याकडे वळते. जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही एखादं जेल बेस असतं जो फेस वॉश त्याकडे वळू शकता आणि जर तुमची ड्राय स्किन आहे तर तुम्ही एखादा क्रीम फेस वॉश आहे, क्रीम बेस्ड फेस वॉश आहे त्याकडे वळू शकता. सो इथे जो मी यूज करते फेस वॉश साठी तो आहे हा स्टारचा फेस वॉश. हा आहे स्टार हर्बल इंडियाचा एलिमो अँटी ॲक्ने फेस वॉश, जो की मी लोकल स्टोर मधून घेतलाय, जो एकदम हर्बल आहे. आयुर्वेदिक पद्धतीने तो बनवला जातो आणि तो खूप आयुर्वेदिक देखील असतो. तो जर मला त्याची लिंक भेटलीच मला तर तुम्हाला मी देईन इथे, आणि जर याची लिंक नाही भेटली तर अजून मी ऑप्शन जे आहे त्याची देखील लिंक देईन आणि ड्रायसाठी कुठला फेस वॉश योग्य आहे किंवा ऑइलीसाठी कुठला योग्य आहे त्याची देखील लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. पण जर तुमच्याजवळ कुठलाही फेस वॉश आहे तो तुम्हाला सूट व्हायला लागलाय, तो तुम्ही वापरून पहिली गोष्ट म्हणजे आपला फेस वॉश करून घ्यायचा. आता इथे मी तुमच्यासमोर माझा जो चेहरा आहे त्याला मी पूर्ण असं पाण्याने ओलं केलंय, हाताने देखील ओलं करून घेतलंय. आता आपण फेस वॉश करतोय. थोडासा अमाऊंट घ्या, खूप जास्त घ्यायची काही गरज नसते. जेंटली तुम्हाला हातावर थोडासा रब करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला अशा डायरेक्शन मध्ये तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती लावायचं. जर तुम्ही गोल नाही लावू शकला तर तुम्ही जास्त करून मला वाटतं तुम्ही अशा वरच्या दिशेने लावा, जेणेकरून तुमची जी डर्ट असते ती पूर्ण आतमधल्या पोर्स पर्यंत जाऊन ती बाहेर निघणार आणि तुमचा जो चेहरा आहे तो पूर्ण क्लीन होऊन जाणार. सोबतच तुमच्या चेहऱ्याला जास्त चमक मिळण्यासाठी देखील तो उपयोगी पडतो.
माझा इथे फेस वॉश करून झालाय. आता मी त्याला पुसून घेते. आता पुसण्यासाठी मी तुम्हाला सांगते काय करायचं. आपण जे टॉवेल वगैरे काय जे अंग पुसण्यासाठी वापरतो ते अजिबात वापरायचं नाही, कारण आपल्या बॉडीला जी एखादा मळ असेल किंवा नॉर्मल आपण हात वगैरे त्यानेच पुसत असतो, सो ते आपल्या तोंडाला जर आपण वापरलं तर त्याच्यामुळे होणार काय माहितीये का, ते बॅक्टेरिया जे असतात बॉडीचे तुमच्या तोंडावरती किंवा तुमच्या चेहऱ्यावरती ते ट्रान्सफर होणार आणि त्यामुळे तुमचा चेहरा अजून बिघडू शकतो. त्यापेक्षा एक छान तुम्हाला सांगते, अशा प्रकारे ना टॉवेल्स भेटतात डीमार्ट मध्ये वगैरे, सो तुम्ही ते घेऊ शकता आणि तिथून तुम्हाला हे छान असतं हे असं, त्याचा वापर करून तुमचा चेहरा जो आहे तो पुसू शकता. सो तुम्ही नॉर्मली फक्त असं डॅब डॅब करायचं आणि चेहऱ्याला तुमच्या पुसून घ्यायचं. अशा प्रकारचे टॉवेल्स ना साधारणतः तुम्हाला मी सांगते, हा मी 39 रुपयाला आणलेला आहे आणि हा मी असे 2 आणले. दर 2 दिवसांनी यांना धुवून घेते, जेणेकरून आपल्या चेहऱ्यासाठी मी एक वेगळा असा पर्टिक्युलर टॉवेल ठेवलेला आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती कुठलाही प्रकारचा डर्ट जो आहे किंवा वेगळे कुठलेही जे आपले जीवजंतू वगैरे असतात सगळं काही ते ट्रान्सफर होणार नाही आणि त्यामुळे वेगळं असं काहीतरी आपल्या चेहऱ्याला नुकसान होणार नाही याच्याकडे आपण लक्ष द्यायचंय. सो आता आपला इथे छान असा फेस वॉश करून झालाय. आता आपण नेक्स्ट स्टेप कडे वळणार आहोत. आता आपला चेहरा धुवून झाला. आता नेक्स्ट स्टेप काय येते बरं, तर नेक्स्ट स्टेप येते ते म्हणजे आपला टोनर. सो टोनर साठी काय वापरायचं, तर टोनर साठी सगळ्यांसाठी सांगते, प्रत्येकासाठी नाही. तुम्ही नवीन आहात, तुम्ही नवीन सुरू करताय स्किन केअर, तर रोज वॉटर एक घेऊन या आणि रोज वॉटर सगळ्या स्किन साठी खूप बेस्ट असं टोनर आहे. तुम्ही हे टोनर वापरा, ते टोनर वापरा, समजत नाहीये कुठल्याही टोनर, तर मी तुम्हाला सांगते रोज वॉटर आणायचं. तुमची नॉर्मल कॉम्बिनेशन ऑइली ड्राय कुठलीही स्किन टाईप आहे तुम्हाला ते बेस्ट आहे. आता ड्राय साठी काय वापरायचं, ऑइली साठी काय वापरायचं, ह्याचे मी थोडे थोडे जे काही 2-2 तुम्हाला जे टोनर आहे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन प्रत्येकाची लिंक, ती जाऊन बघा आणि अफोर्डेबल देते जेणेकरून ते तुम्हाला वापरता योग्य असतील. तर काय असतं माहिती, आता तुम्ही टोनर कशा प्रकारचे वापरायचे. जर तुम्ही असे टोनर युज करताय, जर तुमची ऑइली स्किन आहे तर तुम्ही अल्कोहोल फ्री टोनर असतात ना त्यांच्याकडे वळू शकता. जर तुमची नॉर्मल स्किन आहे किंवा तुमची समजा सेन्सिटिव्ह स्किन आहे तर हार्श फ्री टोनर आहे त्यांच्याकडे तुम्ही वळा. सो असे खूप सारे टोनरचे तुम्हाला मी इथे लिंक देईन, ते तुम्ही जाऊन घेऊ शकता. अफोर्डेबल प्रोडक्ट्स मला सगळे देणार आहे मी. तर टोनर वापरून झाला की टोनर मध्ये आता मी इथे वापरणार आहे, तर तुम्हाला मी टोनर दाखवते. सगळ्यात पहिलं म्हणजे मी इथे एक रोज वॉटर वापरते, तो आहे ब्लू हेव्हनचा हा रोज वॉटर. हा माझ्या मेकअपच्या व्हिडिओमध्ये किंवा तुम्हाला हा माझ्या रेग्युलर स्किन केअर मध्ये दिसतो. सो हा मी टोनर यूज करते माझ्या रेग्युलर बेससाठी. आणि मी हा आता अंघोळीतून तुम्ही आलात की हा टोनर मारून घ्यायचा, आपला चेहरा वगैरे स्वच्छ पुसून घ्यायचा टॉवेलने, त्यानंतर हा टोनर मारून घ्यायचा. आता हा टोनर साधारणतः 2-1 मिनिटं पण नाही, 1 मिनिट घेतो सुकण्यासाठी, तोपर्यंत तुम्ही बाकीचं काहीतरी करू शकता. सो तुम्ही ते करून घ्या आणि तोपर्यंत हा टोनर सुकून जातो. हा टोनर यूज कसा करायचा, आता हा स्प्रे वाला टोनर आहे. काही टोनर ते पंपिंग डायरेक्ट असं घ्यायचे हातावरती असे असतात, कॉटन पॅड्सने वगैरे लावायचं असतं किंवा हातावर घ्यायचा असं करायचं आणि असं लावायचं असतं. तो आपोआप सुकू द्यायचा, त्याला तुम्ही काहीच करायचं नाही, त्याला घसघशीत घासून वगैरे काही करायचं नसतं, त्याला आपोआप सुकू द्यायचं असतं. तो तुम्हाला अजिबात घासून वगैरे काही करायचं नसेल, तो आपल्या आपच आपलं काम करून जातो. सो मी आता तुम्हाला यूज करून दाखवते. घेतलाय मी इथे, मिक्स केला, त्यानंतर त्याला तुम्ही फक्त मी स्प्रे केला. स्प्रेवाला असेल तर काहीच करायची गरज नाही, बस इथे लावून घेतलाय. आता असं लावून घेतला, आता ह्याला आपण सुकू द्या आणि त्यानंतर आपण दुसरी स्टेप करतोय. टोनर लावून झालाय, आता तो सुकलाय व्यवस्थितरित्या. आता आपण वळतो आपल्या नेक्स्ट स्टेप कडे. नेक्स्ट स्टेप काय आहे बरं, तर नेक्स्ट स्टेप आहे आपलं मॉइश्चरायझर. आता जे मॉइश्चरायझर आहे ते तुमच्या, जर आता माझी नॉर्मल स्किन आहे त्यामुळे मी असं मॉइश्चरायझर यूज करते जे ग्रीस फ्री असेल किंवा जे हार्श नसेल असं वाला मॉइश्चरायझर. जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही थिक क्रीम बेस्ड जे मॉइश्चरायझर असतं ते यूज करू शकता. आणि जर तुमची ऑइली स्किन आहे तर तुम्ही एखादं ऑइल फ्री मॉइश्चरायझर जे असतं, जेल बेस्ड जे मॉइश्चरायझर असतं ते यूज करू शकता. सो अशा प्रकारे आपल्याला मॉइश्चरायझर यूज करायचं असतं. आता मी इथे जे मॉइश्चरायझर यूज करते ते आहे जॉयचं हे मॉइश्चरायझर. हे आहे जॉयचं हायड्रा रिफ्रेश मॉइश्चरायझर, जे की 150 ml येतं हे आणि साधारणतः मला हे महिनाभर आरामात जातं. खूप अफोर्डेबल प्रोडक्ट आहे हे आणि तुम्हाला हे सध्या त्याची 300 रुपये प्राइस दिली आहे, पण मला हे साधारणतः 250च्या खालीच पडलं होतं. त्यामुळे तुम्ही घेऊ शकता. खूप मस्त असं मॉइश्चरायझर आहे. माझ्या बहिणीने स्वतः यूज करून बघितलंय, तिला प्रचंड आवडतं हे मॉइश्चरायझर. आणि हे लावल्यावरती तुमची जे काही तुम्ही कॉम्पॅक्ट लावणार आहात वरती किंवा तुम्ही त्याच्यावरती मेकअप करणार आहात तो पण
हलत देखील नाही, छान तसा राहतो चिकटून त्याला. आणि आपला जो मेकअपची स्किन जी आहे आपली ती प्लम्पी होऊन राहते. त्यामुळे हे वापरू शकता. तुम्ही नॉर्मल आहात, सेन्सिटिव्ह आहात किंवा ऑइली आहात तर तुम्ही ह्याच्याकडे वळू शकता. जर तुम्ही कॉम्बिनेशन आहात तरी आणि जरी हे लावलं तरी चालेल. पण जर तुम्ही ड्राय असाल तर हे न लावता तुम्हाला मी अजून एक ऑप्शन देईन. माझ्याजवळ आहे एक, ते माझी बहीण लावते, ते तुम्हाला मी दाखवते ते कसं आहे ते. ओके, सो हे लावायचं आणि त्यानंतर साधारणतः 10 मिनिट थांबायचं. बस झालं तुमचं काम. 10 मिनिट असं नाही, 10 मिनिटां किंवा 5 मिनिट तुम्ही थांबू शकता आणि त्यानंतर तुमचं नेक्स्ट स्टेप तुम्हाला करायची असते. कन्सिस्टन्सी दाखवते. असा प्रकारे हा जॉयचा मॉइश्चरायझर सो असतो. सो तो घ्यायचा, लावायचा पूर्ण चेहऱ्याला, सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करत तो पूर्ण आपल्या चेहऱ्यामध्ये त्याला मुरू द्यायचा आहे. आणि आपल्या डोळ्यांना अजिबात विसरायचं नाही. इथे तुम्ही मॉइश्चरायझर लावून बघा, तुमचे ब्लॅक हेड्स किंवा तुमचे जे अंडर आयज आहे ते हळूहळू कमी व्हायला मदत होईल, कारण माझेही झालेले आहेत. अशा प्रकारे मॉइश्चरायझर छान मुरू द्यायचा. 5-1 मिनिटं मुरला की त्यानंतर आपण आपल्या नेक्स्ट स्टेपकडे येणार. तर नेक्स्ट स्टेपसाठी इथे मी यूज करणार आहे आपला सनस्क्रीन. आता मॉइश्चरायझर लावून झालेला आहे. मॉइश्चरायझर नंतर आपली एक लास्ट स्टेप जी असते ती म्हणजे माझ्या स्किन केअर मध्ये ती म्हणजे सगळ्यात महत्वाची टीप असते, ती म्हणजे आपलं सनस्क्रीन. आता सनस्क्रीन लावायला चुकूनही विसरायचं नाही. टोनर लावायला विसरा, मॉइश्चरायझर लावायला विसरा, एक वेळ फेस वॉश करायला विसरा, पण तुम्ही सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायची नाही. दर 2 तासाने आपण रिअप्लाय नाही करू शकत हे आपल्याला माहिती असतं. त्यामुळे सनस्क्रीन लावताना थोडासा थिक लेअर लावायची. आता इथे जे मी वापरते ना सनस्क्रीन ती तुम्हाला मी दाखवते. ही हायड्रा सनची सनस्क्रीन आहे. कित्येक महिने मी ही वापरतेय आणि ही जेव्हा संपते तेव्हा मी पुन्हा हीच घेते, कारण मला ही प्रचंड आवडायला लागली आहे. म्हणून याचा व्हाईट कास्ट इफेक्ट नाहीये किंवा जास्त घाम वगैरे येत नाही, कारण कसं होतं सनस्क्रीन लावतो जास्त घाम येतो. आता ही सनस्क्रीन कधी लावायची? मॉइश्चरायझर लावून झालं 5 मिनिट थांबलात की सनस्क्रीन लावून घ्यायची आणि सनस्क्रीन लावलं तर 10 मिनिट थांबायचं आणि त्यानंतर तुम्ही जे कॉम्पॅक्ट किंवा तुम्ही टॅल्कम पावडर जे काही वापरता ते वापरू शकता. आता मी तुम्हाला सांगते, आता हे का 10 मिनिट थांबायचं असतं, कारण सनस्क्रीन लावल्यावरती आपल्याला घाम येतो. तो घाम आपल्याला निघून जाण्यासाठी तो सनस्क्रीन लावा, फॅनवर बसा, बस तो घाम येणार नाही आणि तो तिथल्या जे सनस्क्रीन छान मेल्ट होते, तुमच्या स्किनमध्ये ऑब्झर्व होते आणि त्यानंतर तुमचा मेकअप जो तुम्ही तुमचा करणार आहात तो स्टार्ट करा. झालं तुमचं आणि तुम्ही घरी निघू शकता. सो अशा प्रकारे हे जे काही मी तुमचं स्किन केअर रुटीन आहे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं हे हायड्रा सनचं मॉइश्चरायझिंग सनस्क्रीन आहे. जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही असं सनस्क्रीन वापरा जे मॉइश्चरायझिंग सनस्क्रीन असेल. सो तुम्ही आणि जर ऑइली स्किन असेल तर नसेल तरी चालेल, नसेल तर उत्तमच आहे. सो मी घेते इथे. आपल्याला जास्तच लावायचंय थोडंसं, कारण आपण प्रत्येक टाइमला रिअप्लाय करू शकत नाही म्हणून. आणि आपण कधीही मागचा जो आपला मानेचा भाग असतो त्याला कधीच विसरायचं नाही, तिथे देखील काळं पडतं. तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये टिप देते मी, तुम्ही तुमच्या अंडर आयजला देखील विसरू नका. जर तुम्ही तुमच्या अंडर आयजला नाही लावलं, तिथली स्किन खूप सॉफ्ट असते, खूप एकदम अशी सेन्सिटिव्ह असते. त्यामुळे जर तिथे म्हणजे जर नाही पडणारच, तिथे सूर्यकिरण पडली की तुमचा तिथला जो भाग आहे तो टॅनिंग होणार आणि बाकी सनस्क्रीन लावल्यामुळे ते टॅनिंग होणार नाही. त्यामुळे दिसताना तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला ब्लॅकहेड्स किंवा तुम्हाला ते अंडर आयज जे आहे ते काळे झालेले आहेत. आता इथे लावलंय. आता नेक्स्ट सगळ्यात लास्ट स्टेप म्हणजे आपली कॉम्प्लिमेंटरी स्टेप, आपला लिप बाम. जसं मी तुम्हाला सांगितलं लॅक्मेचा इथे मी पीच कलरचा लिप बाम वापरते. खूप कमी लावते मी इथे आणि मी ह्याच्या हाताच्या साहाय्याने त्याला ब्लेंड करते. सो अशा प्रकारे मी केल्यानंतर 10 मिनिट थांबते आणि त्यानंतर माझा नेक्स्ट स्टेप जे मी टॅल्कम पावडर लावायचं असेल, कॉम्पॅक्ट लावायचे असेल ते सगळं लावते आणि मी ऑफिसला निघते.
तुम्ही कॉलेजला ग्लोईंग असाल, ऑफिस ग्लोईंग असाल, हे सगळं करू शकता. हे केल्यामुळे तुम्ही तुमच्या स्किन मधला डिफरन्स जो आहे तो बघू शकता. आता तुम्ही कॉलेजला जाताय, ऑफिसला जाताय म्हणूनच करायचं असं नाहीये. घरी असताना देखील तुम्हाला हे करायचं असतं. जर तुम्ही हे केलं ना, तुमच्या स्किन मध्ये आपोआपच डिफरन्स दिसू लागेल. तुम्हाला हळूहळू तुम्ही साधारणतः आठवडाभर करून बघा हे सगळं. तुम्हाला आठवड्याभरातच वेगळा असा डिफरन्स तुम्हाला दिसू लागेल. सो अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे. आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. केलं नसेल तर, आणि केलं असेल तर थँक्यू सो मच. आता भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, लव्ह यू ऑल.